संत कबीर सेवाभावी संस्था निर्भया ग्रुप छत्रपती संभाजीनगर मधील तरुण सोनू एकनाथ सोनावणे यांच्या वतीनं बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे। मागील काही वर्षांमध्ये महिलांवरील अत्याचारांमध्ये बरीच वाढ झालेली आहे। अगदी लहान मुलींपासून ते वृद्ध महिला देखील आज बाहेर, घरात, शाळेत, कॉलेज तसेच कार्यालयामध्ये अगदी कुठेही सुरक्षित नाहीत, असं भयानक चित्र आजच्या समाजामध्ये उभं आहे। दर दिवशी वृत्तपत्रामधून येणाऱ्या बातम्या तर मनाला सुन्न करून टाकतात। अशावेळी महिलांनी आत्मसंरक्षणासाठी कुणावरही अवलंबून न राहता वेळप्रसंगी स्वतः अन्यायाविरुद्ध उभे राहून स्वतःचे रक्षण करणे ही काळाची गरज लक्षात घेऊन सोनू सोनावणे हा युवक निर्भया ग्रुपच्या माध्यमातून शहरातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शाळेमध्ये प्राथमिक स्तरावर आत्मसंरक्षण म्हणजेच सेल्फ डिफेन्सचं शिक्षण चालू करावं या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करत आहे। यासाठी शासन स्तरावर तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित कार्यालय येथे निवेदन देऊन या संदर्भात मागणी लावून धरली आहे। परंतु या मागणीची किंवा सदर निवेदनाची दखल अद्याप कुणीही घेतलेली नाही। शेवटी नाईलाजास्तव 14 सप्टेंबर रोजी सदर युवक उपोषणकर्ता सोनू सोनावणे बेमुदत उपोषणाला बसला आहे। माझ्या मागणीची दखल शासन स्तरावर घेतली जावी अशी उपोषणकर्त्याची व निर्भया ग्रुपची मागणी आहे। नमस्कार, मी पंकज भुईगाड, राहणार छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून मी मूळचा इथलाच आहे। तरी आमचे निर्भया ग्रुपचे जे अध्यक्ष आहे सोनू सोनवणे सर यांच्यासोबत मी कार्यरत आहे। मागच्या 2018-19 पासून त्यांच्यासोबत मी ह्या गोष्टीसोबत त्यांच्यासोबत कार्य करतो आहे। इथपर्यंत का आम्ही ह्या मुलींच्या बाबतीत महिला वर्गासाठी आम्ही सतत झटत आहोत। कारण की यासाठी आम्ही 2018 आणि 19मध्ये सोनू सोनवणे साहेबांनी लघु चित्रपटसुद्धा तयार केला होता व तो प्रदर्शित केला होता व लोकांपर्यंत जास्तीत जास्त ते आम्ही पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न केला। याचे पण मूळ कारण काय होते तर आजच्या रहदारीच्या शहरी भागामध्ये किंवा आमच्या छत्रपती संभाजीनगर असो किंवा महाराष्ट्राचा असो, या सगळ्याचा विचार करून आम्ही महिला वर्ग, मुली ज्या महाराष्ट्राच्या आहेत त्यांना संरक्षण म्हणून स्वतः सेल्फ डिपेंड होण्यासाठी हा आटोकाट प्रयत्न करत आहे। आणि याला सुरुवात पण कशी होणार तर ती शिक्षणाच्या माध्यमाद्वारे व्हायला पाहिजे। कारण की जिथे पण मुली शिक्षण घेत आहेत लहानपणापासून त्यांना संरक्षण कसं करायचं आहे, सेल्फ डिपेंड कसं राहायचं आहे, तर आमच्या सोनू सोनवणे सरांनी त्यांना एक पर्याय सुचवला। त्यांनी प्रत्येक पालकमंत्री असो, मुख्यमंत्री असो किंवा शासन असो यांच्यापर्यंत सगळं पत्रव्यवहार केला व त्यांना सूचित करण्यात आलेले आहे घडोघडी का मुलींना कराटे हा प्रशिक्षण देण्यात यावे, का जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात या आजच्या गोष्टी घडत आहे मुलींबाबत तर त्या कमी होण्यात येईल। हीच आमची सरकारला, शासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, आमचे छत्रपती संभाजीनगरचे आमदार असो, खासदार असो अथवा पालकमंत्री असो यांना कळकळीची विनंती करून आम्ही हे त्यांना सांगतोय का कृपा करून महाराष्ट्राचं नाही स्वतः तर कमीत कमी महाराष्ट्राच्या मुलींसाठी जे आहे त्याच्यासाठी हा प्रयत्न करावा आणि त्यांना स्वावलंबी बनवावे, संरक्षणासाठी हे प्रयत्न करावे हीच आमची विनंती। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।